धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या सीमेवरती असणाऱ्या वशिरा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे परिसरातील गावात पाणी घुसल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली। तर पहाटेपर्यंत पावसाचा जोर ओसरला असून पाणी पातळीमध्ये घट होताना दिसते। धाराशिव जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याने तुळजाभवानी मंदिर परिसरात पाणी झालं होतं। या वाहत्या पाण्यामुळे शहरातील अनेक घरांचं देखील नुकसान झालंय। दरम्यान नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने काही ठिकाणी पाहणी केली। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात गुरुवारी दुपारी 3 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आणि या पावसामुळे अनेक गावात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। आज देखील ढगाळ वातावरण राहणार असून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बीडमध्ये गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे। दगडी पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। तसंच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षीच जानेवारी ते जून महिन्यादरम्यान पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे नागरिकांना आणि जनावरांना देखील टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो। मात्र यंदा मे महिन्यातच धुवाधार पाऊस पडल्याने टँकर बंद झालेत, तर 80 गावांसह 450 वाड्यांची तहान भागली आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात दमदार पाऊस झाला। छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूरसह हिंगोली या 5 जिल्ह्यातील तब्बल 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसलाय, तर जालन्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। पावसाचा जोर कमी झाल्यास आणि उघडीप मिळाल्यास पेरणी योग्य वापस स्थिती होणार आहे, तर त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला कृषी खात्यानं दिला आहे। आणि आता एक मोठी बातमी। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घारेगाव पिंपरी शिवारातील शेतकऱ्याची विहीर खचली आहे। विहीर खचतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। अवघ्या काही सेकंदातच ही विहीर जमीनदोस्त झाली आहे। घारेगाव पिंपरी येथील शेतकरी विकास लहाने यांनी काही दिवसांपूर्वीच विहिरीचं बांधकाम पूर्ण केलं होतं आणि 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे ही विहीर खरं तर जमीनदोस्त झाली आणि यामुळे या शेतकऱ्याचं तब्बल 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झालंय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। जून सुरू होण्यापूर्वीच आलेल्या पावसानं काहीशी उसंत घेतली। पाऊस थांबल्यानं वातावरणातील उकाडा मात्र लागलीच वाढलेला आहे, त्यामुळे मुंबईकर मात्र घामाघूम झाले। नागपुरात आजपासून 9 तापा जाणवणार आहे। 25 मे ते 2 जून पर्यंत 9 तापा जाणवतो आणि तापमान 45 डिग्रीच्या वर जातं। आता पाऊस उसंत घेणार असल्यानं वातावरणात आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे। 2652 सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला। अनेक तक्रारी आल्यानंतर प्रशासनाकडून तब्बल 1,60,559 महिलांची तपासणी करण्यात आली। यामध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तर आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तिजोरीमध्ये पैसे नसल्यानं महायुतीच्या चांगलीच अंगलट आली आहे। दलित आणि आदिवासी समाजाचा निधी इतर ठिकाणी वापरायला जाऊ नये असे स्पष्ट निर्देश नीती आयोगानं दिले। दरवर्षी राज्यातील 10 शेतकऱ्यांना कृषी संशोधक ही मानद पदवी देण्याची योजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। शाश्वत शेतीसाठी केवळ प्रयोगशाळेमध्ये नव्हे तर शेतात प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान देखील महत्त्वाचा आहे, त्यामुळे राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं मुख्यमंत्री म्हटलंय। राज्यात आपत्ती परिस्थितीमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। मुंबई शहर आणि उपनगरात एनडीआरएफची 3 पथकं, पालघरमध्ये 1, नागपूरमध्ये 2 पथकं तैनात आहेत। आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही ओळख पुसून धारावी हे सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरणाचं प्रतीक ठरेल आणि सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। बँकेचा नोटा छपाईचा खर्च वार्षिक आधारावर सुमारे 25% वाढून 637.8 कोटी रुपये झाल्याचं समोर आलेलं आहे। चलनामध्ये असलेल्या बँक नोटांचं मूल्य आणि प्रमाण अनुक्रमे 6% आणि 5.6% वाढलेलं आहे।
धारावीमधील एकूण 620 एकर जागेपैकी पुनर्वसनासाठी अयोग्य असलेल्या मालमत्तांची जागा वगळून उरलेल्या जमिनीतून 50% जागा ही सार्वजनिक सुविधांसाठी वापरली जाणार आहे। परिणामी मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा, दर्जेदार सार्वजनिक सेवा सुविधा, रस्त्यांचं जाळं आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा यामुळे धारावीचा कायापालट होणार आहे। राज्यात 4 दिवसात 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये 7,67,184 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेली आहे। त्यात मुंबई विभागातील 89,129 नाव नोंदणीचा समावेश आहे। पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज इतिहासात पहिल्यांदाच महिला कॅडेट्सची तुकडी सैन्यामध्ये रुजू होणार आहे। त्यांचा आज पासिंग आउट परेड पार पडतोय, तर एनडीएतून भारतीय सैन्य दलामध्ये रुजू होण्यासाठी 17 मुलींचा समावेश आहे। काही लोक स्वार्थासाठी पक्षात आले आणि गेले, आता त्यांची किंमत नाही। तिकडे गेलेल्या नेत्यांची 1 महिन्यात काय परिस्थिती होते हे तुम्ही मला 1 महिन्यानं सांगा, असं म्हणत हॉटेल खरेदी प्रकरणावरून चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या बाहेर एक परप्रांतीय रेकी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सिने स्टाईलनं दरोडेखोरांचा पाठलाग करून 3 दरोडेखोरांना पकडलं आणि आरोपींकडून 100 गुन्हे उघड झाले असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चोपड्यात 7 किलो गांजा आणि मोटारसायकलसह 2,48,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान हा गांजा कुठून आला या संदर्भात चौकशी सुरू आहे। कराडमधील आदर्श गाव जखीणवाडीच्या माजी सरपंचांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। माजी सरपंच नरेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती यंदा 31 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी होते आणि त्यानिमित्तानं 3 लाख पणत्यांनी सजवलेल्या दीपोत्सवाचं दृश्य भाविकांनी अनुभवलंय। या दीप प्रज्वलनाचा शुभारंभ विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मातोश्री यांच्या हस्ते करण्यात आला। लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या सगळ्या फायलींची आता सखोल चौकशी होणार आहे। खिरोळकरच्या काळातील 88 प्रकरणं संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यानं चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली आहे। त्याचबरोबर खिरोळकरच्या अटकेनंतर अनेक अधिकारी रडारवर आहेत। आणि आता एक मोठी बातमी, गोकुळच्या राजकारणाला आता नव्यानं उकळी फुटली आहे। कारण सतेज पाटलांकडून दूध संघ काढून घेण्यात धनंजय महाडिक यांना यश येताना दिसतंय। 25 वर्षांची महाडिक यांची सत्ता उलथवून लावत सतेज पाटील यांनी गोकुळ काबीज केलं। मात्र महायुती सत्तेत आल्यानंतरही महाडिक यांनी पुन्हा गोकुळवर लक्ष केंद्रित करत तो ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न केले। अखेर यामध्ये महाडिक गटाला आता यश येताना दिसतंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आता थेट यामध्ये लक्ष घातलं असून गोकुळमध्ये सतेज पाटलांसोबत सत्तेत असलेल्या हसन मुश्रीफ यांच्यावर देखील ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे। विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे बंड थंड करून सतेज पाटलांची सहकारातील दोस्ती निभावण्याचा प्रयत्न हसन मुश्रीफ यांनी केला होता। मात्र आता वरिष्ठ नेत्यांचा आदेश आल्यानं महायुतीचा अध्यक्ष करण्यावर मुश्रीफ यांनी फोकस केला असून भाजपचे अमरीश घाटगे आणि शिवसेनेचे अजित नरके यांची नावं आघाडीवर आहेत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला न्यायालयानं 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सुनीताच्या विरोधात हेरगिरी प्रकरणी नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुनीतानं तिच्या मोबाईलमधून डेटा डिलीट केल्यानं तो डेटा परत मिळवण्याचं पोलिसांपुढे आव्हान असेल। नागपुरातील महाजनवाडी इथे जयस्वाल नगर भागात पंकज कुवरे यांच्या घरात अतिविषारी कोब्रा नाग सापडला। त्यानंतर सर्पमित्रांनी तातडीनं दाखल होत या नागाला पकडून जंगलात सोडलं। नितीन गडकरी यांनी लिहिलेले संघातील मानवी व्यवस्थापन पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे। यावेळी सुनील आंबेडकर आणि विवेक घळसासी हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहतील। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको N12 परिसरामध्ये एका वेगानं येणाऱ्या कारनं दुचाकी चालकाला उडवलं। यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय। कार चालक पळून गेला असून पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाहीये।
भारतानं ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी केलेल्या प्रहारामुळे पाकिस्तानचा नियोजित हल्ला फसला अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिली आहे। रावळपिंडीतील नूर खान विमानतळासह 11 ठिकाणी भारतानं निशाणा साधला होता। ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीचा तोटा दुप्पट झालाय। 2024-25च्या चौथ्या तिमाहीत कंपनीला 870 कोटी रुपयांचा तोटा झालाय। आदल्या वर्षाच्या समान कालावधीमध्ये कंपनीला 416 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता। बँका आणि कोऑपरेटिव्ह सोसायट्या पुढाऱ्यांना कधीच कर्ज देत नाहीत, कारण सर्वात जास्त कर्ज बुडवणारी जात ही आपलीच राहते, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। जळगाव जिल्ह्यातील अंजाळे गावाजवळ एक मोठ्या कंटेनरच्या चालकाचा चढाव चढताना कंटेनरवरील ताबा सुटल्यानं अपघात झाला। कंटेनर मागे जाऊन रस्त्याच्या कडेवर अडकला आणि यामध्ये सुदैवानं हा कंटेनर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षावर कलंडला नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। बेस्टकडून भाडेवाढ झाल्यानंतर आता बसच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बस सामील होणार आहे आणि त्यामुळे बेस्टच्या काही मार्गात रविवारपासून बदल केले जाणार आहेत, तर काही नवे बस मार्ग सुरू केले जाणार आहेत। आणि आता एक मोठी बातमी, चंद्रहार पाटील हे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। चंद्रहार पाटील हे शिवसेना उबाठाचे सांगलीतील लोकसभा पराभूत उमेदवार आहेत। तर चंद्रहार पाटलांकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांची सांगलीमध्ये भेट त्यांनी घेतली। चंद्रहार पाटलांनी सामंतांना चांदीची गदा देऊन त्यांचा सत्कार केला। महाड MIDC मधील इंडो अमान्स कंपनीमध्ये गॅस गळती झाली। प्लांटमध्ये वॉल्व बंद करण्यासाठी गेलेला एक कामगार पडून जखमी झाल्याचं कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान अपघातानंतर पोलीस ठाण्यामध्ये गॅस गळती संदर्भात माहिती देण्यात आली, मात्र कंपनीकडून अपघात दडपण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप नागरिकांनी केला। बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील वस्तीवर रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेला बाजेवरून नेण्याची वेळ आली आहे। ससाने वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नाही आणि त्यामुळे गर्भवती महिलेला बाजेवरून उचलून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। दरम्यान प्रशासनानं पक्का रस्ता करून द्यावा अशी मागणी केली जाते। राज्यामध्ये एकूण 3037 क्विंटल कांदा आवक झाली होती, ज्यामध्ये 26,962 क्विंटल लाल कांद्याचा समावेश होता। या कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला। सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्यानं वाढतोय आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे, तर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागलाय। मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सध्या छापील ओळखपत्र दिलं जातं। या ओळखपत्राची नक्कल करून बनावट ओळखपत्र तयार करणं सहज शक्य होतं आणि त्यामुळे आता पोलिसांना लवकरच डिजिटल ओळखपत्र मिळणार आहे। मुंबईत 26 मे रोजी झालेल्या पावसामुळे परळ येथील KEM रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। या घटनेची उच्च न्यायालयानं गुरुवारी गंभीर दखल घेतली। पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयानं सरकारसह महापालिकेला दिले। आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांना टोलमाफी दिली जाणार आहे, तसंच वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल आणि त्यांना दरवर्षीप्रमाणे वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। पावसाळापूर्व कामकाजाच्या अनुषंगानं महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं मुंबई शहर आणि उपनगरात 29 मे ते 15 जून दरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। मोहिमेच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी 51.5 टन राडारोडा, 28.1 टन कचरा आणि 41.6 टन टाकाऊ वस्तूंचं संकलन करण्यात आलं। गेल्या वर्षीप्रमाणे आगामी वर्षात देखील मालमत्ता कराचं उद्दिष्ट गाठण्याची प्रशासनानं तयारी केली आहे। मुंबईकरांना सुधारित मालमत्ता देयकं पाठवण्यात आली आहेत। मालमत्ता करामध्ये सरासरी 15.89% वाढ करण्यात आली आहे आणि रेडी रेकनच्या दरात झालेल्या बदलामुळे करवाढ करण्यात आली असली तरीही मुंबईकर आणि विरोधकांकडून या कर वाढीला प्रचंड विरोध होऊ लागलाय।
मुंबईतील रस्त्यांचं खोदकाम केलेल्या 1385 रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे. कॉन्क्रीट क्युरिंगची कामं 2 जूनपर्यंत पूर्ण होणार असून रस्ते बांधणीतील अखेरची कामं 5 जूनपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन पालिकेनं केलंय. दक्षिण मुंबईतील संत गाडगे महाराज चौक ते पूर्व उपनगरातील चेंबूरला जोडणाऱ्या मोनोरेलच्या सेवेला सध्या बिघाडाचं ग्रहण लागलंय. मोनोरेलच्या गाड्या जुन्या झाल्यानं वारंवार बिघाड होतोय आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक फेऱ्या रद्द होण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासू, नणंद आणि पतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पोलिसांनी आरोपींची कोठडी न मागितल्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. हगवणे कुटुंबाचा आणखी एक कारनामा समोर आलाय. शशांक हगवणे यानं जेसीबी व्यवहार प्रकरणी 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशांत येळवंडे यांनी केलाय. लता हगवणे आणि शशांक हगवणे या मायलेकांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात लता आणि शशांक हगवणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सरकारी वकील म्हणून RR कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कसपटे कुटुंबियांनी केलेली मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे. मेल्यानंतर माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, वैष्णवीच्या वडिलांनी हे भावनिक आवाहन केलंय. तर आरोपींच्या वकिलांचे आरोप चुकीचे असल्याचंही त्यांनी म्हटलंय. बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. पावसामुळे वडवणी तालुक्यातील सुरडी थोट येथील नदीला पूर आल्यानं 15 गावांचा संपर्क तुटलाय. अमरावतीच्या तिवसा शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली. वेळेआधी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, मात्र त्याचा आता वेग मंदावलाय. त्यामुळे विदर्भात मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे मोसंबी बागांचं मोठं नुकसान झालंय. तर भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी, कुंभारी, बरंजळा या परिसरातील झालेल्या पावसामुळे सोयगाव देवी गावाजवळ वाहणाऱ्या नाल्याला पुन्हा पूर आला. धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. भूम, वाशी आणि तुळजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसानं रस्ते पाण्याखाली गेले. नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यामुळे ऐन मे महिन्यात सहस्त्रकुंड धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे. जालना जिल्ह्यातील दूधपुरी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आणि यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. फळ उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आणि त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून गेल्यानं बाळापूर तालुक्यातील काही भागात खड्ड्याचं साम्राज्य माजलंय. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. हिंगोलीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. हिंगोलीमध्ये नव्यानं स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न नानाजी देशमुख यांचं नाव देण्यात येईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली. हिंगोलीमध्ये काँग्रेसला भाजपनं जोरदार धक्का दिलाय. दिलीप देसाई यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. जळगावमध्ये ठाकरे गटात धुसफूस चव्हाट्यावर आले. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पक्षाच्या दृष्टीनं चुकीचं काम केलंय असा आरोप ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी केलाय. मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण होतंय. पावसाळ्यापूर्वी खोदकाम केलेल्या एकूण 1385 रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालंय. लोणावळ्यामध्ये पर्यटकांनी गेल्या 3 दिवसांपासून मोठी गर्दी केली आणि यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान वाहतूक कोंडीचा मंत्री शंभूराज देसाई यांना देखील फटका बसला. नवी मुंबई सायबर सेलनं डिजिटल अरेस्ट झालेल्या महिलेची सुटका केली आहे. सायबर गुन्हेगारांनी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून महिलेवर दबाव टाकत तब्बल 1,81,72,667 रुपये उकळले होते. उल्हासनगरमध्ये रस्ता अर्धवट असताना ठेकेदाराला बिल देण्यात आलंय आणि यामुळे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुबईमध्ये फ्रेंड्स ऑफ इंडिया ग्रुपच्या वतीनं भजनोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या उत्साहात रसिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
डोंबिवलीमध्ये गॅस पुरवठा अचानक बंद झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. घरडा केमिकल कंपनीजवळ पाईपलाईन डॅमेज झाल्यानं गॅस पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान रात्री 11:30 वाजेपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज आहे. माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. उपमुख्यमंत्री शिंदेंनाही माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा. मला महाराष्ट्रात शो करायचे आहेत, अशी पोस्ट कुणाल कामरानं एक्सवर केली आहे. कामराकडे दुर्लक्ष करण्याच्या सीएम फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याला कामरानं हे प्रत्युत्तर दिलं. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात काल एका अल्पवयीन चारचाकी चालकानं वाहनांना जोरदार धडक दिली. या प्रकरणात अल्पवयीन चालकाच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय. दौंडमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. 2018 मध्ये उसने पैसे घेतल्याच्या वादातून तिघांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात बॅलिस्टिक एक्सपर्ट महिलेनं अमेरिकेतून मध्यरात्री 2 वाजता साक्ष नोंदवली. जालन्याच्या पाथरवालामध्ये 10 ते 12 जणांनी एकाला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. वर्ध्यामध्ये अनुसूचित जमातीची जागा रिक्त केलेल्या सेवा संरक्षित कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि अनुकंपा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या संघटनेनं निदर्शनं केली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देखील बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले असून मागण्या मान्य होणार नाहीत तोवर कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. साताऱ्याच्या खेड ग्रामपंचायत परिसरातील मागासवर्गीय वस्तीसाठीचा निधी वनवासवाडीमध्ये वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे. ठाण्याच्या मुंब्रा बायपास मार्गावर एका ट्रकचा भीषण अपघात झाला. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोल्हापूरच्या बांबरवाडीमध्ये बिबट्याचा वावर दिसून आला आणि बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.